भारतीय जनता पार्टी नेता पंकज भोयर ने मीडिया से बातचीत कर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, चंद्रकांत पाटिल और वडेट्टीवार से जुड़े कई अहम मुद्दों पर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। उन्होंने उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि वे सिर्फ तंज कस सकते हैं, लेकिन किसानों के लिए कोई ठोस कदम उन्होंने उठाया नहीं है। वहीं दूसरी ओर चंद्रकांत पाटिल के काम की सराहना की। वडेट्टीवार के मुंबई पुणे बंद के इशारे पर भोयर बोले, मेहनती जनता ऐसे मार्च को गंभीरता से नहीं लेती। आज नागपूर येथे हँडबॉल प्रीमियर लीग याच्याकरिता लोगो लॉन्चिंगचा कार्यक्रम आयोजकांनी ठेवला होता। मला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मला आनंद झाला की मी देखील या हँडबॉलचा माजी खेळाडू होतो। निश्चितच हँडबॉल हा मातीशी जुळलेला खेळ आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय पॉप्युलरचा गेम आहे। याची महती आपल्या नागपुरात, विदर्भात, महाराष्ट्रात वाढावी याच्याकरिता या आयोजकांनी जो पुढाकार घेतला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। सर, उद्धव ठाकरेंनी पत्रपरिषद घेऊन आरोप लावलेला आहे। त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जो पॅकेज घोषित केला त्यामध्ये घोटाळा आहे, त्यामध्ये चुका आहे। आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की पीएम केअर रिलीफ फंड मधून पैसे आणा, पण दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करा। उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्या आधी देखील राहून चुकले आहे आणि ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांकरता किंवा राज्यातल्या जनतेने काय केलं ही राज्यातली जनता पूर्णपणे जाणते। त्याच्यामुळं मागच्या 2014 पासनं जेव्हा जेव्हा या राज्याचं नेतृत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात दिलासा या राज्यातल्या जनतेला, विशेष करून या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। परंतु उद्धव ठाकरे साहेबांना सतत काम न करता सत्तेत असलेल्या लोकांनी जे काम केलं त्याच्यावर टीका करणे किंवा टोमणे मारणे याच्यापेक्षा दुसरं ते काही करू शकत नाही। धनगेकरांनी चंद्रकांत दादांवर टीका करताना म्हणाले की सध्याला चंद्रकांत स्थिती म्हणजे गुगलवर जरी शोधलं तरी चंद्रकांत दादा सापडत नाही, टीका त्यांनी केलेली आहे। नाही, हे त्यांचं वैयक्तिक म्हणणं त्या ठिकाणी राहू शकतं। आदरणीय दादा हे पक्षाचे मोठे नेते आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचं सर्वसामान्य लोकांकरिता काम सुरू असतं। राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित चर्चा सुरू होतात, त्याच्या उद्धव ठाकरे संकटाच्या वेळी एकत्रित। मला असं वाटते संकटाच्या वेळी नाही तर जेव्हा त्यांचा जमिनीवरचा बेस पूर्णपणे संपला आहे तेव्हा शेवटची संधी चाचपडण्याकरता हे दोन भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करतात। सर, हिंदी में बताइए, उद्धव ठाकरे ने